नवी मुंबईमध्ये आमदार मंदा म्हात्रे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यामधला वाद हा तिथल्या राजकारणामध्ये आणि जनतेला काही नवीन नाहीये। दोन्ही नेत्यांमधली धुसफूस ही अनेक वेळेला चव्हाट्यावर आली, पण आता नाईक आणि म्हात्रे यांच्यामधला वाद पुन्हा एकदा उफाळून आला। याचं निमित्त ठरलं ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नवी मुंबई मनपातर्फे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विविध आरोग्यविषयक सुविधांचा उद्घाटनाचा सोहळा वाशीमध्ये पार पडला। कार्यक्रम पत्रिकेमधून उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचं नाव वगळण्यात आलंय। या निमंत्रण पत्रिकेमध्ये खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंचं नाव होतं, मात्र तरीही ते या कार्यक्रमासाठी गैरहजर राहिले। दरम्यान या सगळ्या प्रकरणावरून मंदा म्हात्रे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये जुंपली आहे। आता मी तुला सांगते, मी कंटाळलेली आहे। मला आता बस झालं, मी पक्षालाही सांगून टाकलेली आहे। आता पुढचं काय करायचं ना, पाऊल उचलायचं ते मी उचलणार आहे। आणि माझा प्रत्येक वेळी तिचा अपमान केला जातो। शिंदे साहेब पालकमंत्री आहे, त्यांचा तो होतो, त्यांचं चाललेलं आहे, पण मी तर आमदार आहे ना, मी तर काम करते ना, मी लोकांना वेळ देते ना, इथे सगळ्या उपकरणं मी देते ना। मग माझ्या शिबिरीत त्या दोन्ही मशीन पाठवून दिल्या, तिथलं उद्घाटन इथंच करणार आहे, म्हणून मी आता या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून चालते। काही लोकांना आपल्याला न आवडणाऱ्या लोकांचा अर्धा ग्लास रिकामाच दिसतो। काय बोललो मी? तुमच्यापैकी काही लोकांना त्यांना न आवडणाऱ्या लोकांचा अर्धा ग्लास रिकामाच दिसतो। अर्धा ग्लास भरलेला कधी बोलणार नाहीत, अर्धा ग्लास रिकामाच आहे। आता कोणाला कळतो मी बोललेलं लागतं ना, त्याने लावून घ्या, मनाने त्याची परवा। आणि गणेश नाईक खुला आहे, मन खुलं आहे, हात खुला आहे। गणेश नाईकच्या विरुद्ध काय असेल ना, सगळं आरपार करून टाका, थांबू नका। क्रिटिसाइज गणेश नाईक रॉंग थिंग। आणि हे करताना, गणेश नाईकला क्रिटिसाइज करताना दुसऱ्यांच्या सुद्धा बातम्या तशाच लावण्याचं धारिष्ट दाखवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.